काय करू या प्रेमाचं. वर खाली आजूबाजूला इकडे तिकडे सगळीकडे नुसतं मला प्रेम दिसतंय. सगळीकडे गुलाबी गुलाबी. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी एवढा प्रेमात बुडायला आहे ना की स्वतःची बनियान पण मला गुलाबी दिसते. ते नाही का, कावीळ झालेल्या लोकांना संपूर्ण जग जसं पिवळं दिसतं ना, तसं मला प्रेमाची कावीळ झाली आहे. गुलाबी गुलाबी. तुम्हाला सांगतो मी, फक्त माझे डोळे आणि नख गुलाबी झाले नाहीत. असो, एकंदरीत ना तुम्हाला कळालंच असेल की कोणत्या लेवल पर्यंत मी प्रेमात बुडायला आहे. बुडालेला म्हणजे ना, जवळजवळ मरेपर्यंत बुडायला आहे. नाका तोंडात नुसतं प्रेम भरलंय. चूळ मारली तरी प्रेम निघतंय. पण हे नक्की कशामुळे होतंय हे मला कळत नव्हतं. गेले 17 दिवस ना नुसता विचार करतोय. गेले 17 दिवस एक थेंब सुद्धा घेतलेला नाही. म्हणजे पाण्याचा एक थेंब सुद्धा घेतलेला नाही हो. मला काय झालं असेल या विचारानेच वेडा झालो होतो. पण फायनली आज मला ते कारण सापडलंय, ज्यामुळे ना माझ्या आयुष्यामध्ये एवढे मोठे बदल झालेत. राणी नाव आहे तिचं. नावाप्रमाणेच ना, म्हणजे नावाप्रमाणे दिसायला पण खूप सुंदर आहे ती. असं वाटतं ना, कॉलेजला सुट्टीच येऊ नये, सतत ती डोळ्यासमोर असावी. डोळे उघडले, अरे बापरे तू इथे पण. एवढा प्रेमात बुडायला आहे मी. पण ना आता बस झालं. रोज रोज गुलाबी गुलाबीचा कंटाळा आलाय. आज काहीतरी लाल करूया. म्हणजे मी असं ठरवलंय की तिला लाल गुलाब देऊन प्रपोज करायचं. ऍक्च्युअली मी कालपासून प्रॅक्टिस करतोय. कसं करू, काय होईल काय नाही काहीच कळत नाही. खूप भीती वाटते. पण ना आता बस झालं. इतके दिवस माझ्या मनामध्ये तुडुंब भरलेल्या धरणाचे दरवाजे उघडूनच टाकतो. ज्याला जे काही वाहून जायचे ते वाहून जाऊ दे.